हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सानवीज किचन. तर आज मी तुम्हाला गव्हाचे आणि डिंकाचे लाडू दाखवणार आहे. पौष्टिक असे लाडू आहेत, झटपट होतात आणि टेस्टी लागतात. तर ज्यांना जॉईंट पेन वगैरे होतं किंवा हेल्दी असे लाडू आहेत. तर इथे मी पाव कप डिंक घेतलेला आहे. तो आपल्याला शुद्ध तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. तर इथे साधारण 1 चमचा मी तूप घेतलेला आहे. तर इथे मी गाईचं तूप वापरलेलं आहे. तर तूप थोडं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला हा डिंक घालायचा आहे आणि डिंक जो आहे हा छानपैकी आपल्याला परतायचा आहे आणि तो असा फुलून येतो बघा. तर छानपैकी आपला डिंक परतलेला आहे. तुम्ही हवं असेल तर आणखी तूप घालू शकता, पण मी इथे थोडंच घेतलेलं आहे. तर हा आपला डिंक तळून झालेला आहे. आता आपण एका झाऱ्यामध्ये हे काढून घेऊया. हे बघा, आणि नितळून घ्यायचं आहे. तर एका प्लेटमध्ये आपण हा तळलेला डिंक काढायचा आहे. थोडंसं आणखी तूप घातलेलं आहे आणि याच्यामध्ये काजू आणि बदाम थोडेसे मी फ्राय करून घेणार आहे. तर तुम्हाला हवे ते नट्स तुम्ही घालू शकता, पण आत्ता माझ्याकडे हेच होते. तुम्ही हवं असेल तर पिस्ताही घालू शकता. तर हे आपले काजू बदाम जे आहेत हे तळून झालेले आहेत, तर तेही मी बाजूला ठेवते. आता 1 चमचा तूप घालून त्याच्यामध्ये आपण 1 कप गव्हाचं पीठ जे आहे हे परतून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित आपल्याला हे परतायचं आहे. चांगलं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला, लालसर होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे. तर तूप तुम्ही कमी जास्त करू शकता. तर थोडं आणखी 1 चमचाभर मी तूप घातलेलं आहे आणि व्यवस्थित परतून घेते. तर ह्या प्रोसेससाठी एक साधारण 10 ते 12 मिनटामध्ये हे आपलं असं ब्राउनिश परतून होतं. हे बघा, हे व्यवस्थित परतलेलं आहे. आता आपण जे डिंक तळून घेतला होता आणि आपले नट्स घेतले होते, तर त्याची आपल्याला एक पावडर करायची आहे. तर मी हे मिक्सरमध्ये डिंक आणि काजू बदामाची पावडर करून घेते. तर हे बघा, अशी पावडर झालेली आहे. तर तेही आपण आता मिक्स करूया. हे बघा, तर आपलं जे गव्हाचं पीठ होतं त्याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचं आहे. व्यवस्थित आपल्याला एक 5 मिनटं परतायचं आहे. आता हे व्यवस्थित परतून झालं की बाजारामध्ये जॅगरी पावडर मिळते. तुम्ही नॉर्मल गूळही वापरू शकता. तर इथे मी जॅगरी पावडर घालणार आहे. तर साधारण आपण जेवढं पीठ घेतलं होतं तेवढीच मी जॅगरी पावडर याच्यामध्ये घातलेली आहे आणि ती पण मेल्ट होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित परतून झालं की आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया. हे बघा, आणि त्याचे लाडू वळूया. तर खूप टेस्टी लागतात, खूप सुंदर लागतात, झटपट होतात. नक्की ट्राय करा. होप तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.